की बाळ खात नसेल तर चालेल, पण त्याला मोबाईल स्क्रीन्स अजिबात देऊ नका, कारण ती सवय जर त्याला लागली तर ती पुढे कंटिन्यू राहणार आहे. अँड देन दे इज नेवर कमिंग बॅक फ्रॉम इट. म्हणजे तुमचा डाएट असू दे, तुमची लाईफस्टाईल असू दे, ते सगळं पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली तुमच्या बाळावरती इफेक्ट करणार, त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. बीज संस्कार मग ते एक्झॅक्टली काय असतं आणि ते कधी सुरुवात केली पाहिजे त्याची? गर्भशय्या जी आहे जिथे येऊन ते इम्प्लांट होणार आहे, तर तीच जर केपेबल नसेल किंवा रिसेप्टिव्ह नसेल तरीसुद्धा ॲबॉर्शन्स किंवा अशा गोष्टी होतात, म्हणजे कन्सेप्शन राहत नाही. प्लीज अश्वगंधा, कर्क्युमिन म्हणजे टर्मरिक हे तुम्ही असंच त्याच्या कॅप्सूल्स घेऊ नका. डॉक्टरने जर प्रेस्क्राईब केलं असेल, वैद्याने जर तुम्हाला सांगितलं असेल तरच तुम्ही घेणं रेकमेंडेड असतं, कारण त्याचे साईड इफेक्ट्स तुम्हाला दिसू शकतात. घरातल्या लोकांची पण ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो की तुम्ही काय सराउंडिंग्स देता आहात. म्हणजे ती एकटीच बिचारी काय काय करेल. उलट डिलिव्हरीनंतर तिच्या शरीरातला वातदोष इतका वाढलेला असतो की तिला सगळ्यात जास्त त्याची गरज असते. म्हणजे आपण म्हणूया की वाताची पहिली चिकित्सा काय आहे तर ती अभ्यंग असं आपण म्हटलं जातं की त्याच्याने तो कंट्रोल राहतो. त्यामुळे तिलासुद्धा मसाज रोज करणं गरजेचं असतं. षष्ठी बुद्धी म्हणजे 6व्या महिन्यात बाळाची इंटेलेक्ट जी आहे ती स्पेसिफिकली ग्रो होत असते. मग अशा वेळेस तुम्ही त्या अकॉर्डिंगली डाएट जर घेतला, की काही जण म्हणतात की काहीही खा डिलिव्हरीनंतर काही फरक पडत नाही, तर मला फक्त एवढंच सांगायला आवडेल की जर बाळाचं न्यूट्रिशन हे आईच्या खाण्यावरती डिपेंडंट असणार आहे, बाळ 6 महिने आईवर डिपेंडंट आहे, तर ते न्यूट्रिशन कव्हर करण्यासाठी आईने व्यवस्थित आहार घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे आपला तो गर्भसंस्कार या टॉपिकवरती आहे. आणि आपण आधीचे जे काही पॉडकास्ट केलेले आहेत त्याच्यापेक्षा खूप डेप्थमध्ये आज असणार आहेत. आणि त्यासाठी आपण डॉक्टर विशालेजी यांना इन्व्हाइट केलेलं आहे की ज्यांचं MD इन आयुर्वेदा झालेलं आहे, ज्यांना 13पेक्षा जास्त वर्षांचा यामध्ये एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी इंडो युरोपियन कॉन्फरन्समध्ये स्पीचसुद्धा दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फर्टिलिटी असेल, ऑटिझम असेल, त्यानंतर गर्भसंस्कार असेल, यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे. तर मी आता तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला आधीही सांगितलं की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर स्टार्ट करूयात. वृषालीजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. येस, तुमचं इंट्रोडक्शन तर मी दिलेलं आहे. आपण मला असं वाटतं की डायरेक्टली आपल्या ज्या मेन मुद्द्यावरती येऊयात की आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय. पहिले तर मी हे सांगू इच्छिते तुम्हाला की गर्भसंस्कार म्हणजे आपला एक बेसिक अंडरस्टँडिंग असं असतं की एक स्पेसिफिक काहीतरी गोष्ट केली, म्हणजे योगासनं किंवा काही मंत्र ऐकले किंवा काही सप्लिमेंट्स खाल्ले तर म्हणजे गर्भसंस्कार झाले का. तर तसं नसून एवढा लिमिटेड स्कोप गर्भसंस्कारांचा नक्कीच नाही आहे. आणि आयुर्वेद तर याला खूपच डीपली बघतं. तर तुम्ही जी पण कृती किंवा जे पण तुम्ही करणार आहात, म्हणजे तुमचा डाएट असू दे, तुमची लाईफस्टाईल असू दे, ते सगळं पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली तुमच्या बाळावरती इफेक्ट करणार, त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. सो इतकं स्वाभाविक येते. पण अगेन लाईक आय मेन्शन की आयुर्वेदाचं अंडरस्टँडिंग जर डेप्थमध्ये आहे तर ते नक्की कसं आहे, तर हे 3 टप्प्यांमध्ये आपण करतो. पहिलं म्हणजे की बिफोर कन्सेप्शन, ज्याला आपण प्री कन्सेप्शन बीज संस्कार असं म्हणतो. सेकंड जी त्याची फेज असते ती असते ड्युरिंग कन्सेप्शन, म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी, 9 महिन्यांचा हा जो कालावधी असतो त्यामधले. आणि तिसरी जी असते ती आफ्टर डिलिव्हरी, म्हणजे ती एक कंटिन्युअस प्रोसेस असते मात्र, कारण संस्कार कुठेतरी थांबत नाही. म्हणजे 6 महिने संस्कार केले आणि झाले असं तर नक्कीच नसतं. सो ही एक कंटिन्युअस प्रोसेस असते. आणि त्याला आपण असं म्हणूया की कुठल्या तरी एका कृतीला किंवा एका स्पेसिफिक टाईम फ्रेममध्ये त्याला बसवणं फार अवघड आहे. ओके, मग आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. सगळ्यात आधी जसं की पहिलाच तुम्ही सांगितलं की बीज संस्कार, मग ते एक्झॅक्टली काय असतं आणि ते कधी सुरुवात केली पाहिजे त्याची. सो बीज म्हणजे हे अगदी नाव त्याचं आपल्याला कळते की बीज म्हणजे काय. बीज म्हणजे स्त्री बीज म्हणजे ओवम, आणि पुरुषांसाठी असेल तर स्पर्म सेल्स. म्हणजे सेल्युलर लेवलवरती आपण जे संस्कार करतो ते ह्याला बीज संस्कार किंवा बीजशुद्धी असं म्हटलं जातं. तर हे का करायचं हे आपण समजून घेऊया पहिले. म्हणजे आता आपण जर साधारण बघितलं की जे अर्बन याच्यामध्ये मुलं जी असतात, मुलं आणि मुली असू देत
की करिअरवरती त्यांचा फोकस असतो. सो साधारण एक 25 to 28 हे लग्नाचं वय आपण जर बघितलं की त्या दरम्यान सगळे लग्न करायचा विचार करतात, म्हणजे त्याच्यानंतरच रादर मी म्हणेन की विचार करायला सुरुवात करतात. सो असं जेव्हा असेल तर त्याच्या मागचा थॉट प्रोसेस पण खूप क्लिअर असते की का, तर मला माझं करिअर एस्टॅब्लिश करायचं आहे किंवा मी ज्या फील्डमध्ये आहे एक्झॅक्टली. सो तिथे विचार कसला असतो तर फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा फायनान्शियल आपली एक स्पेसिफिक अचीवमेंट झाल्यानंतरच आपण ही मोठी स्टेप घ्यावी असा त्यामागचा विचार असतो. सो हे चांगलं पण आहे एका दृष्टीने, आपण असं बघूया. पण ह्या प्रोसेसमध्ये काय होतं की 28व्या वर्षी जर तुमचं लग्न होतं आहे तर 30व्या वर्षी तुम्ही तुमच्या म्हणजे 2 वर्ष मग लग्नानंतर आपण लगेच तर कोणी चान्स घेत नाही. 2 वर्ष तुम्ही थोडंसं बाहेर जाणार, थोडं फिरणार, एकमेकांना ओळखून घेणार आणि त्यानंतर वय जे आहे ते साधारण 30शीपर्यंत आपण पोहोचतो आणि मग तेव्हा कुठेतरी कपल असा निर्णय घेतो की ओके आता ही वेळ आलेली आहे की जेव्हा आपण फॅमिली स्टार्ट करण्याचा विचार करायला पाहिजे. सो हे फक्त मी एकटी नाही, पण अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्टसुद्धा हे सांगतं की बाय दी एज ऑफ 30 युअर फर्टिलिटी स्टार्ट्स टू डिक्लाइन. सो फर्टिलिटी म्हणजे काय, तर युअर ॲबिलिटी टू गेट प्रेग्नेंट. सो म्हणजे याचा अर्थ असा नाही की 30शीनंतर तुम्ही प्रेग्नेंट नाही राहू शकत, असं अजिबात नाही आहे. तर काय होतं नक्की 30शीनंतर, तर आपले जे सेल्स असतात म्हणजे ॲज वी एज इट्स क्वाईट ऑब्वियस की तुमचे सेल्ससुद्धा एज होणार. सो तुमचे एग सेल्स किंवा तुमचे ओव्हरीज ह्यासुद्धा एज होणार. का, कारण की अँटीऑक्सिडंट्स असतात, आपण फ्री रॅडिकल्स असतात, आपण भरपूर साऱ्या अशा गोष्टींना एक्सपोज होत असतो की ज्याच्याने ही एजिंग प्रोसेस जी आहे ती ॲक्सिलरेट झालेली असते. सो बेसिकली आपले चॅलेंजेस जे असतात ह्या जर्नीमधले ते वाढलेले असतात. आणि आता आपण बघतो की डायबिटीज म्हणा किंवा हायपरटेन्शन किंवा हार्ट डिसीजेस याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. म्हणजे 30शीमध्ये पूर्वी जे आपण म्हणायचो की 40 नंतरचे हे आजार होते, आता अर्ली 30sमध्ये सुद्धा हे दिसायला लागलेले आहेत. म्हणजे याचं प्रमाण वाढलेलं आहे, डायबिटीज असू दे, फॅटी लिव्हर असू दे. सो ह्या आपल्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये जर आपण ती उशिरा सुरू करणार असू तर नक्कीच चॅलेंजेस जे आहेत ते येणार आहेत. येस. सो त्या दृष्टीने तुम्ही काय प्रिपेअर केलं पाहिजे, तर पहिली स्टेप मी असं म्हणेन की ते असतं की बीज संस्कार किंवा बीजशुद्धी. आणि याची सुरुवात एक्झॅक्टली कधी केली पाहिजे, तर तुम्ही मी असं म्हणते की ज्यावेळेस तुम्ही ठरवता आहात की आता याच्यावर पुढे आम्हाला स्टार्ट करायची आहे फॅमिली, तर त्याला साधारण 3 ते 6 महिन्याचा कालावधी तुम्ही देणं असं मी रेकमेंड करते. तर त्याच्या मागेसुद्धा एक सायंटिफिक रिझन आहे. सो फिमेल्सच्या बाबतीत तर खूप स्पेसिफिक असतं की म्हणजे आपण असं म्हणूया की एव्हरी मंथ एग सेल्स असतात तर ते एव्हरी मंथ ग्रो होतात आणि एव्हरी मंथ चेंजेस त्याच्यामध्ये होत असतात. पण मेल्सच्या बाबतीत म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस किंवा स्पर्म प्रोडक्शन ही जी प्रोसेस असते ह्याला साधारण 60 to 75 डेज अप्रॉक्सिमेटली लागतात. सो जर तुम्ही आजपासून 1-2.5 महिने ते 3 महिन्याचा कालावधी जर जाऊ दिला तर तुमचे चांगले सेल्स बनणार आहेत, गुड क्वालिटी स्पर्म आणि एग सेल्स बनणार आहेत. सो म्हणून मिनिमम 3 months हे तुम्ही बीजशुद्धीसाठी देणं गरजेचं असतं असं मी रेकमेंड करते. ओके. आणि हां, येस प्लीज. आणि स्वाभाविक पण आहे, म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस असतील किंवा अजून काही असेल तर ते ओव्हरनाईट तर नक्कीच होणार नाही. म्हणजे आपण आज ठरवलं आणि उद्या ते झालं असं होत नाही. सो त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर मी म्हणते की 3 महिने तुम्ही मिनिमम द्या ह्या सगळ्या याच्यासाठी. ओके. पण मग याच्यामध्ये एक्झॅक्टली करावं काय लागतं समजा पेशंटला किंवा जे काही कपल असतील त्यांना? ओके. सो आपण आधी हे समजून घेऊया की म्हणजे नक्की काय असतं. तर जसं मी म्हणाले की का करायचं हे, तर बीजशुद्धीमध्ये आपण जेव्हा बघतो की स्पर्म सेल्स असू दे किंवा एग सेल्स असू दे त्यांची क्वालिटी जर चांगली असेल, एम्ब्रिओ इज अ प्रोडक्ट. एम्ब्रिओ इज अ प्रोडक्ट ऑफ स्पर्म्स अँड एग्स. म्हणजे ते गर्भ जो आहे तो कशापासून बनला आहे, स्पर्म आणि एग्सपासून. सो त्याची जर क्वालिटी चांगली हवी असेल, स्पर्म आणि एगची क्वालिटीसुद्धा चांगली असायलाच पाहिजे. आणि ती जर क्वालिटी चांगली असेल तरच प्रेग्नन्सीचे चान्सेस जे आहेत ते पण हाय होतात. सो ह्या कारणासाठी आपण बीजसंस्कार किंवा बीजशुद्धी जी आहे ती रेकमेंड करत असतो. आणि कशी करायची, तर आपण एक स्पेसिफिक पद्धत याला एक करत असतो. सगळ्यात पहिले तर आपण दोन्ही म्हणजे कपलचा आपण मेल आणि फिमेल पार्टनर या दोघांची मेडिकल हिस्ट्री घेत असतो की कुठले काही आजार आहेत का, म्हणजे डायबिटीज असू दे, हायपरटेन्शन असू दे किंवा थायरॉईडचं सुद्धा प्रमाण आता सध्या वाढलं आहे, तर यापैकी कोणते काही कंडिशन आहे का.
त्याचबरोबर फॅमिलीमध्ये काही कंडिशन आहे का. बऱ्याच जणांच्या फॅमिलीमध्ये काही म्हणजे कॅन्सर असू दे त्याचंही प्रमाण सध्या वाढतं आहे. सो त्याची काही हिस्ट्री आहे का ते बघितलं जातं. त्यांची लाईफस्टाईल असेसमेंट केली जाते. आजकाल स्ट्रेस इतका वाढला आहे की आपण असं म्हणूच शकत नाही की ही अमुक व्यक्ती आहे की ज्याला अजिबात स्ट्रेस नाही आहे. सी दॅट इज वेर वी हॅव टू अडॅप्ट टू इट. स्ट्रेस इज गोइंग टू बी देअर, बट वी हॅव टू अंडरस्टँड की तो आपल्याला किती लेवलपर्यंत इम्पॅक्ट करतो आहे किंवा त्याचा इफेक्ट नलिफाय करण्यासाठी डिस्ट्रेसिंग ॲक्टिव्हिटीज आपण काय करू शकतो. प्राणायाम असू दे, मेडिटेशन असू दे, किंवा तुमचे कोणतेही छंद असू दे, काही हॉबीज असतील ते तुम्ही ते करू शकतात. सो स्ट्रेस हे किती लेवलला ती स्पेसिफिक व्यक्ती अफेक्टेड आहे त्याने हे सुद्धा ॲसेस करणं गरजेचं आहे. त्याच्यात अजून एक फॅक्टर जो आहे तो म्हणजे स्लीप आहे. आपण आजकाल लोक 2 वाजेपर्यंत म्हणजे 1 आणि 2 तर अगदी सर्रास झाले. म्हणजे विचारलं की जेव्हा की तुम्ही किती वाजता झोपता तर 12:30, 1, 2 असे उत्तरं ऐकल्यानंतर आम्हालाही म्हणजे प्रश्न पडतो की आता ह्यांना काय सांगायचं. म्हणजे पीपल प्रेफर क्वांटिटी, म्हणजे 8 तास झोप होते पण क्वालिटी स्लीप आहे का ती. म्हणजे तुम्ही 2 पुढे जर 2 ते 10 झोपलात तर आपण म्हणूया का किती क्वालिटी स्लीप असणार आहे. इट्स नॉट, बिकॉज यू नीड अर्ली मॉर्निंग. उठावंच लागतं ना काही केलं तरी. आणि सकाळ मग तुम्ही जो अर्ली मॉर्निंग सनराईज आपण म्हणतो म्हणजे जे पाहिजे ते मिळणारच नाही तुम्हाला. आणि त्या वेळात जे इसेन्शियल हॉर्मोन्स असतात, थायरॉइड हॉर्मोन्ससारखे जे सिक्रेट होणं त्या वेळात म्हटलेलं आहे की तुम्ही जितके लवकर उठाल तेवढं ते बेटर तुमचं मेटाबॉलिझम असतं. यू आर मिसिंग आउट ऑन दॅट. सो इट इज व्हेरी इसेन्शियल अँड इम्पॉर्टंट स्टेप टू ॲसेस की ह्यांची लाईफस्टाईल कशी आहे. मग त्यामध्ये आपल्याला काय काय करेक्शन्स करायची गरज आहे ते सुद्धा आपण बघतो. आणि ह्यामध्ये अजून एक महत्त्वाची स्टेप येते ती म्हणजे की इन्व्हेस्टिगेशन्स. सो आपण बेसिकली त्यांना सांगतो की म्हणजे मेल पार्टनर असेल तर त्यांना सांगितलं जातं की सिमेन एनालिसिस नावाची एक टेस्ट असते की ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला एक साधारण माहिती असतं की स्पर्म काउंट इम्पॉर्टंट आहे, बट दॅट्स नॉट द ओनली क्रायटेरिया. इट्स द मोटिलिटी अँड मॉर्फॉलॉजी इक्वली इम्पॉर्टंट. ओके, म्हणजे आता त्या क्वांटिटी आणि क्वालिटी असं म्हणू शकतो. हां, एक्झॅक्टली. सो एखाद्याचा जर समजा स्पर्म काउंट चांगला आहे पण मोटिलिटीच नाही. मोटिलिटी म्हणजे काय तर त्या स्पर्मला वजायनापासून तर फॅलोपियन ट्यूबपर्यंतचा प्रवास करायचा, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जायचं आहे. सो असा प्रवास करत असताना त्याची मोटिलिटी जर चांगली नसेल तर काहीच उपयोग नाही, काउंट किती पण असून. आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे ॲनॅटॉमिकली त्याचं जे नॉर्मल आपण म्हणतो सेल असला पाहिजे तसं नसेल तरीसुद्धा कन्सेप्शनचे चान्सेस निगेटिव्ह होऊन जातात. सो आपण असे काही स्पेसिफिक टेस्ट जे असतात की सिमेन ॲनालिसिस असो, म्हणजे आपण हे आधी का सांगतो पेशंट्सना, कारण की आपल्याकडे हा वेळ आहे. म्हणजे कुठे समजा काही करेक्शन्स आपल्याला करायची वेळ आली तर आपण करेक्टिव्ह मेजर्स लगेचच प्लॅन करू शकतो. आणि फिमेल्सच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आजकाल PCOSचं प्रमाण पण एवढं वाढलं आहे. म्हणजे आउट ऑफ 10 जे आधी आपण आता 10 वर्षाखाली बघितलं तर आउट ऑफ 10 इट वॉज लाईक 3 to 4 गर्ल्सना PCOS असायचं, पण आता मात्र ते 7 to 8वर आलेलं आहे. सो दिस इज क्वाईट कन्सर्निंग. अँड वी हॅव टू अंडरस्टँड की परत त्याच्यामध्ये सुद्धा अजून डिटेलिंग असतात की एखाद्या स्त्रीला जर नॉर्मल जे तिला पिरियड्स रेग्युलरली येत असतील तर याचा अर्थ असा आहे का की ती फर्टाईल आहे? नक्कीच नाही. त्याच्या मागचे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे आपण जे म्हणतो की ओव्युलेशन होतं आहे का, म्हणजे जे एग सेल बनतो आहे तिच्या ओव्हरीजमध्ये एव्हरी मंथ हा बनत असतो. सो तो जर ओव्हरीजमध्येच राहिला, बाहेर आलाच नाही, ह्या प्रोसेसला ओव्युलेशन म्हणतात. सो हा बाहेर जर आलाच नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. सो चांगला स्पर्म सेल असूनसुद्धा त्याची मोटिलिटी चांगली असूनसुद्धा जर एग सेल बाहेरच नसेल तर काहीच उपयोग नाही. सो आपण हे सगळे फॅक्टर्ससुद्धा ॲसेस करत असतो. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आपण हे सांगतो की ओव्युलेशन स्टडी करा, मग तुमचं ओव्युलेशन टाईमली होतं आहे नाही होते, एंडोमेट्रियमचा थिकनेस किती आहे ते सुद्धा बघितलं जातं. म्हणजे कन्सेप्शन झालं पण इम्प्लांटेशन म्हणजे गर्भशय्या जी आहे जिथे येऊन ते इम्प्लांट होणार आहे तर तीच जर केपेबल नसेल किंवा रिसेप्टिव्ह नसेल तरीसुद्धा ॲबॉर्शन्स किंवा अशा गोष्टी होतात, म्हणजे कन्सेप्शन राहत नाही. सो हे आपण सगळं बघतो, हॉर्मोनल ॲसेस करतो. त्यामध्ये आपण थायरॉईड प्रोफाईल बघतो, कारण आजकाल थायरॉईडचं पण म्हणजे आपण म्हणूया की खूप जास्त वाढलं आहे. सो हे सगळे पॅरामीटर्स आपण लक्षात घेता हे इन्व्हेस्टिगेशन्स त्यांना ॲडवाईज करतो. आणि त्या अकॉर्डिंगली काय काय लागतं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं डाएट. तर आपण स्पेसिफिक डाएट
की आता फिमेल्सला काय स्पेसिफिक गोष्टी असतील, की त्यांनी जसं आयुर्वेद सांगते की म्हणजे गर्भाशय किंवा आता आपण जसं म्हटलं की एंडोमेट्रियमचा थिकनेस चांगला नसेल तर कोणत्या स्पेसिफिक गोष्टी खाल्ल्या पाहिजे. तर खारीक आहे, खोबरं आहे, ह्या गोष्टी, अळीव आहे, जे सायकल्स पण रेग्युलर करतील, ओव्ह्युलेशन इंडक्शनला पण हेल्प करतील. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करून आपण त्यांना डाएट सांगतो. आणि आजकाल काय झालं आहे, म्हणजे हेल्दी ही इतकी आपण असं म्हणूयात की डायल्यूट झाली आहे ना टर्म, की म्हणजे तुम्ही कशालाही कशाबरोबर रिप्लेस केलं. म्हणजे आता साधं उदाहरण देईल की एखाद्या ठिकाणी साखर असेल तर तुम्ही त्याच्यात बिस्किट्समध्ये साखरेच्या ऐवजी गूळ टाकला म्हणजे बिस्किट्स हेल्दी झाले का? किंवा मैदा काढून रागी घातलं, नाचणीचे बिस्किट्स, तर त्याच्यामध्ये बेकिंग सोडा आहे, बेकिंग पावडर आहे, तो ड्राईंग असणारच आहे. म्हणजे तुम्ही म्हणा की मी रागीचे बिस्किट्स खातो आहे पण ते हेल्दी खातो आहे असं नाही आहे ना. सो आयुर्वेदचा काय रोल आहे तेही मला सांगायला आवडेल, की म्हणजे प्रिन्सिपल बेस्ड सायन्स आहे आयुर्वेद. त्यामुळे आम्ही जेव्हा एखादं फूड असेल किंवा एखादं काही कॉम्बिनेशन्स असतील त्याच्या मागचं एखाद्या व्यक्तीला ते त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या म्हणजे ऋतू कोणता चालू आहे त्यानुसार, त्याच्या कंडिशन अकॉर्डिंगली हा डाएट जो आहे तो स्पेसिफिकली रेकमेंड करत असतो. म्हणजे त्याच्यात इतकी स्पेसिफिसिटी असते, इतकं आपण म्हणूया इंडिव्हिज्युअलाइज्ड अप्रोच असतो. सो अशा पद्धतीने म्हणजे मेल पार्टनरसाठी, फिमेल पार्टनरसाठी वेगळा डाएट सांगितला जातो. त्याचबरोबर जसं मी म्हटलं की लाईफस्टाईल करेक्शन सांगितले जातात. छोटे छोटे का असे ना, की तुम्ही स्ट्रेस असेल तर काय करा, म्हणजे प्राणायाम, मेडिटेशन आम्ही शिकवतो. गाईड केलं जातं समजा की लाईफस्टाईल कशी ठेवायची, डाएट कसा ठेवायचा, ज्याने पुढे हेल्प होईल समजा. ओके, येस. आणि ह्याच बरोबर आपण पंचकर्माची पण हेल्प घेत असतो. म्हणजे जसं की विरेचन असेल किंवा बस्ती असेल, ह्या स्पेसिफिक गोष्टी आपण पेशंट्सना सांगतो. म्हणजे पण मग त्यांनी काय फायदा होतो, जसं की बस्ती असेल ते काय असतं आणि त्यांनी काय फायदा होतो? सो बेसिकली पंचकर्म जे आहे तर त्यांचा ना खूप म्हणजे दोन्ही याच्याने रोल आहे. पण म्हणूया की रिक्युपरेटिव्ह, म्हणजे एखादी काही कंडिशन असेल तर ते ठीक करण्यासाठी सुद्धा आपण पंचकर्मांची हेल्प घेतो, किंवा प्रिव्हेंटिव्हसुद्धा त्याचा रोल असतो. सो रिक्युपरेटिव्ह, आता जसं आपण बोललो की PCOS आहे एखाद्या फिमेलला, तर तिचे समजा ओव्ह्युलेशन होत नाही आहे, तर मग आपण बस्ती किंवा विरेचनसारख्या ट्रीटमेंट्स त्यांना रेकमेंड करत असतो, की जेणेकरून ओव्ह्युलेशन जे आहे ते इंड्यूस होईल आणि मग प्रेग्नन्सीचे चान्सेस जे आहेत ते हाय होतील. तसेच मेल पार्टनर्स जे असतात, म्हणजे आता आपल्याकडे एक रिसेंट केस होती, मी ती मला सांगायला आवडेल, की त्यांचं म्हणजे सीमेन अनालिसिसमध्ये आम्हाला असं ऑब्झर्व झालं की त्यांची मोटिलिटी जी आहे, स्पर्मची काउंट वॉज गुड, बट मोटिलिटी जी आहे ती फक्त 15% होती, जी नॉर्मली 35 to 40% पाहिजे. सो मग आपण त्यांना डाएट आणि लाईफस्टाईल करेक्शन्स बरोबर बस्ती नावाची जी ट्रीटमेंट आहे 8 डेजची असते, तर ती त्यांना केली. त्यात काय करतात एक्झॅक्टली? सो मेडिकेटेड डिकॉक्शन्स म्हणजे काढा जो असतो, आणि मेडिकेटेड ऑइल्स हे ऑल्टरनेट डे आपण पर रेक्टली इंट्रोड्यूस करत असतो. सो नॉट जस्ट आयुर्वेदा बट इवन द वेस्टर्न वर्ल्ड इज टॉकिंग अबाउट की कसं पर रेक्टली, म्हणजे गुदद्वारा जर तुम्ही एखादं मेडिसिन देत असाल तर त्याचं ॲब्सॉर्प्शन जे असतं ते खूप जास्त फास्ट होतं आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो पण फास्ट होतो. आता बस्ती का, हे पण मी तुम्हाला सांगेल की आपण जर बघितलं, हे पेल्विक ऑर्गन्स आहेत ना सगळे, आणि बस्ती ही म्हणजे आयुर्वेदनुसार हा जो एरिया आहे हा वात दोष जो आहे तो गव्हर्न करत असतो. आणि त्यातलाही स्पेसिफिक बघायला गेलं तर अपान वायू जो आहे तो हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या गव्हर्न करत असतो. सो त्याची चिकित्सा जी आहे, म्हणजे त्याची ट्रीटमेंट, मेन लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे ती बस्ती आहे. मग आपण प्रत्येक पेशंटला एकच बस्ती देतो का, तर असं नाही आहे. म्हणजे वेगळ्या वेगळ्या पेशंटला त्यांच्या कंडिशन अकॉर्डिंगली वेगळं ऑइल असतं, वेगळं डिकॉक्शन म्हणजे वेगळा काढा असतो. सो इट इज व्हेरी कंडिशन अँड पर्सन स्पेसिफिक. सो पर्सनलाइज असतं समजा ते. हां, ओके. आणि पंचकर्म काय असतं मग? पंचकर्म हे 5 वेगळे कर्म आहेत बेसिकली. सो वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण हे 5 वेगळे वेगळे थेरपीज किंवा कर्म आपण असं म्हणूया. आणि प्रत्येक पेशंटला ते 5ही करायची गरज नसते. आपण कोणतीही तुमची कंडिशन आहे त्या अकॉर्डिंगली ते रेकमेंड करत असतो. म्हणजे एखाद्याला समजा खूप स्किन डिसीजेस आहेत अलॉंग विथ इन्फर्टिलिटी, तर मग आपण विरेचनसारख्या ट्रीटमेंट्स रेकमेंड करतो. सो फक्त तेवढंच त्यांना रेकमेंडेड असतं. एक ह्यापैकी कुठलं तरी एक तुमच्या कंडिशन, सीझन अकॉर्डिंगली
आपण ठरवत असतो. पण मग जे पंचकर्म असतो समजा त्याला खूप खर्च येतो असं लोकांचं म्हणणं असतं, मग त्याच्याबद्दल काय सांगा? मी याआधी थोडंसं मी आपली केस अर्धवट राहिली, सो मी ते तुम्हाला सांगू इच्छिते की आपण त्यांना बस्ती ही जी ट्रीटमेंट आहे ती दिली आणि साधारण 1 महिन्याच्या स्पॅनमध्ये आपल्याला असं ऑब्झर्व्ड होतं की जी 15% त्यांची मोटिलिटी होती ती वी रीच्ड टू 65%. या सो म्हणजे जो अजून एक अंडरस्टँडिंग आयुर्वेदाबद्दल असतं की ओके आयुर्वेद खूप हळू काम करतं, स्लो आहे आणि खूप वेळ लागेल, म्हणजे वर्ष लागतील, म्हणजे काय म्हणूया की नातीला औषध दिलं म्हणजे आजोबांना औषध दिलं तर ते नातूला लागेल, तर असं काही नाही आहे. ते खूप अक्यूट कंडिशन्समध्ये सुद्धा आयुर्वेद छान काम करतं आणि क्रॉनिकमध्ये सुद्धा करतं. सो असे क्विक रिझल्ट्ससाठी किंवा आपण म्हणूया की जास्त बेटर आउटकम्ससाठी पंचकर्माचा रोल खूप मोठा असतो. आणि जसं तुम्ही म्हणालात की कॉस्टच्या बाबतीत, तर एक्सपेन्सिव्ह असं मी नाही म्हणणार, कारण कसं आहे योगेशजी, आपण आता जर बघितलं की एक साधारण लाईफस्टाईल लोकांची अशी आहे की आपण मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या असतात त्यामध्ये खूप इन्व्हेस्ट करतो, है ना. म्हणजे आजकाल सगळ्यांकडे ब्रँडेड कपडे असतात, हँडबॅग्स असतात, शूज असतात, ग्लासेस असतात, पण सगळे छान मोठ्या मोठ्या ब्रँड्सचे कपडे वगैरे सगळं वापरतो. अँड दॅट इज बिकॉज वी कॅन अफोर्ड, है ना. आपली स्पेंडिंग कॅपॅसिटी थोडी वाढलेली आहे असं मी म्हणेन. पण विचार जे आहेत आपले आपण थोडेसे अजून संकुचितच ठेवतो की की इन टर्म्स ऑफ वेन इट कम्स टू हेल्थ, health should be our first priority, isn't it? But that unfortunately is not in most of the cases. काय होतं की ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस डॉक्टरकडे जातो. सो डॉक्टरची आठवण आपल्याला फक्त आजारी पडल्यानंतरच येते. पण इथे मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की आयुर्वेदशास्त्र हे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आहे. म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारप्रशमनम. म्हणजे काय, तर आपण जो स्वस्थ व्यक्ती आहे त्याची हेल्थ मेंटेन ठेवायची आणि जो रोगी असेल त्याची परत हेल्थ रिगेन करून द्या. हे आयुर्वेदाचं प्रिन्सिपलच आहे. तर आपण हे कसं करतो, तर दिनचर्या म्हणजे तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये अशा काही गोष्टी करा की जेणेकरून तुमचं सगळं बॅलन्स्ड राहील. म्हणजे आता समजा की नस्य सांगितलं आहे किंवा अभ्यंग सांगितलं आहे, अभ्यंगम नित्यम आचरेत, रोज करा असं सांगितलं आहे. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो केला तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही प्रिव्हेंट करू शकतात. अपार्ट फ्रॉम दॅट आपण ज्याला म्हणतो की ऋतुचर्या, सीझन स्पेसिफिक तुमचं काय रेजिमेन असलं पाहिजे. म्हणजे आता बघा की पावसाळा चालू आहे, तर ह्या स्पेसिफिक सीझनमध्ये आपण असं बघतो कॉमनली की बोन पेन, जॉईंट पेन, सर्दी खोकला, इनडायजेशन ह्याचे रेट जास्त असतो. म्हणजे सगळ्यांनाच बऱ्यापैकी प्रमाणात हे ऑब्झर्व्ड असतं. तर याचं रिझन आहे कारण ह्या स्पेसिफिक सीझनमध्ये म्हणजे वर्षा ऋतूमध्ये वाताची वृद्धी झालेली असते. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये वातदोष वाढलेला असतो. दॅट इज अ नॉर्मल थिंग. सो व्हॉट डाएट यू कीप अराउंड किंवा काय लाईफस्टाईल तुम्ही या सीझनमध्ये स्पेसिफिकली ठेवली तर तुम्हाला त्याचं प्रमाण कमी असेल हे आयुर्वेदशास्त्र सांगतं. सो इट इज सच अ ब्युटिफुल सायन्स, अनफॉर्च्युनेटली व्हेरी लेस एक्सप्लोर्ड बाय अस इंडियन्स, की आपल्याला माहितीच नाही की आयुर्वेदाचं काय पोटेन्शियल आहे. आणि आता आपण बऱ्याच अशा ठिकाणी पण मी म्हणेन की आपण SIPs करतो किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करतो किंवा हेल्थ पॉलिसीज घेतो, पण त्या जर तुमच्या आजारपणामध्ये सगळ्या खर्च होणार असतील त्याला काहीच अर्थ नाही आहे. सो स्वतःची काळजी पण घेतली पाहिजे की म्हणजे तो टाईम येणार नाही की सगळे साठवलेले पैसे आपल्याला आजारात घालवावे लागतील. येस. आणि हेल्थमधली इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट असते, कारण जान है तो जहान है. म्हणजे ते जर असेल तरच तुम्ही काहीतरी करू शकता. आता पंचकर्माबद्दल तर समजा आपण बोललो, पण मग बऱ्याच वेळेस असं असतं की काही सप्लिमेंट्स पण घ्यावे लागतात म्हणजे प्रेग्नन्सीच्या टाईममध्ये. मग त्याबद्दल आयुर्वेद काय सांगतं? म्हणजे आपल्याला आता बऱ्याच ह्याच्याबद्दल माहिती आहे थँक्स टू इंटरनेट की बिफोर प्रेग्नन्सीसुद्धा कोणत्या कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. जसे की आयर्न असेल, फॉलिक ॲसिड असेल, किंवा फॉलिक ॲसिडचं आपल्याला माहिती आहे की न्यूरल ट्यूबचे डिफेक्ट्स होऊ देत नाही. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं गेलं तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचे डिफॉर्मिटीज ते होऊ देत नाही. त्यामुळे बिफोर प्रेग्नन्सी ते घेणं गरजेचं आहे, आपल्याला हे माहिती असतं. पण तेवढंच मर्यादित न ठेवता मी म्हणेन की डाएटसुद्धा कडे लक्ष देणं गरजेचं असतं. सो जसं एक्झाम्पल की फोलेट आणि फॉलिक ॲसिड हे व्हायटमिन B9चे फॉर्म्स आहेत किंवा डेरिव्हेटिव्ज आहेत.
तुम्ही जर सप्लिमेंट्स घेणार असाल तर फॉलिक ॲसिड घ्यावे लागतील, पण तुमच्या भाज्या, फळं, डाळी यातनं तुम्हाला फोलेट मिळणारच आहे. सो आयर्नसाठी तुम्ही कॅप्सूल्स किंवा टॅबलेट्स घेण्यापेक्षा मी म्हणेन की तुम्ही आहार तसा घ्या. मालबर स्पिनच आहे, म्हणजे मायाळू ज्याला म्हणतात, किंवा त्याचबरोबर लाल माठ आहे, पालक आहे, हे सुद्धा आयर्नचे चांगले सोर्सेस आहेत. फोलेटसाठी तुम्ही अक्रोड खाऊ शकतात. सो हे डाएट आणि सप्लिमेंट्स याचा बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे असं मी म्हणेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं की वेन इट इज डॉक्टर प्रिस्क्राईब, म्हणजे एखाद्या डॉक्टरने जर तुम्हाला रेकमेंड केले असतील तरच घ्या ते. नाहीतर आजकाल असं झालं आहे की ज्याला आपण बघतो की वेलनेस इंडस्ट्री एवढी बूम झाली आहे, एवढं वाढलं आहे ते की लोक शतावरी, अश्वगंधा, शिलाजीत ह्यासारख्या गोष्टी अगदी चणे-फुटाणे खाल्ल्यासारखे घेतात आणि ते OTC म्हणजे ओव्हर द काउंटर मिळतात, त्यामुळे लोक घेतात. पण हे इतके पोटेंट मेडिसिन्स आहेत आयुर्वेदानुसार. अश्वगंधा, शतावरी खूप छान काम करणारे मेडिसिन्स आहेत. सो ते सगळ्यांनीच घेणं गरजेचं नसतं आणि त्याचे एक लिमिटेड स्पॅनसाठी सुद्धा ते घेतले गेले पाहिजे. म्हणजे मला इथे आवर्जून सांगायला आवडेल सगळ्यांना की प्लीज अश्वगंधा, कर्क्युमिन म्हणजे टर्मरिक हे तुम्ही असंच त्याच्या कॅप्सूल्स घेऊ नका. डॉक्टरने जर प्रिस्क्राईब केलं असेल, वैद्याने जर तुम्हाला सांगितलं असेल तरच तुम्ही घेणं रेकमेंडेड असतं, कारण त्याचे साईड इफेक्ट्स तुम्हाला दिसू शकतात. हर्बल आहे म्हणजे साईड इफेक्ट्स होणार नाही असं समीकरण नाही आहे. आणि व्हायटमिन्सच्या बाबतीत सुद्धा असंच आहे की व्हायटमिन डी आपण जर बघितलं तर व्हायटमिन डी जर तुम्ही एक्सेसिव्हली घेत राहिलं तर देर इज समथिंग कॉल्ड एज हायपरविटामिनोसिस, म्हणजे ते तुमच्या जास्त प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये स्टोअर्ड राहतं, म्हणजे लिव्हरमध्ये स्पेसिफिकली, आणि लिव्हर आणि किडनीला डॅमेज करतं. मग हे आपण अनइन्व्हायटेड पाहुणे आहेत ना हे आपली गोष्ट. बॅलन्स असली तर चांगली असते. सो डॉक्टर रेकमेंडेशन, सो डाएट आणि सप्लिमेंट्स ह्याचा बॅलन्स ओनली अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर तुम्ही करायला पाहिजे असं मी म्हणेन. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की म्हणजे आपण ज्या सप्लिमेंट्स घ्यायच्या ऐवजी आपण ज्या पालेभाज्या आहेत समजा त्यांच्या मदतीने ते कम्प्लीट करू शकतो. म्हणजे ओमेगा 369साठी तुम्हाला कॅप्सूल्स घेण्याची गरज नाही. गाईचं साजूक तूप खा, त्यामध्ये ओमेगा 369 आहेच. सो ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की काय खायला. मला सुद्धा माहिती नव्हतं, पण तुम्ही सांगितलं कारण ते कॅप्सूलचं आजकाल म्हणजे प्रमाण वाढलंय लोकांचं घ्यायचं, पण त्याच्याऐवजी जर तुपातून जर होत असेल तर मग चांगली गोष्ट आहे समजा. पण मला इथे अजून नमूद करायला आवडेल की टू बी स्पेसिफिक, गाईचं तूप म्हशीचं नाही, आणि ते पण A2 म्हणजे इंडिजिनस काऊ बेसिकली असं. ओके. आता समजा आपण जसं जसं पुढे जातो की जसं प्रेग्नन्सीमध्ये मुली असतात तर त्यांनी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि त्याबद्दल आयुर्वेद काय सांगतो? येस. सो आयुर्वेदामध्ये स्पेसिफिकली आपण असं बघतो की महिन्याच्या नुसार म्हणजे मासानुमासिक गर्भचर्या याला असं म्हटलेलं आहे की एव्हरी मंथमध्ये तुम्ही काही स्पेसिफिक डाएट घेणं. म्हणजे मी अगदी कॉन्फिडेंटली हे सांगू शकते की आयुर्वेद हे एकमेव शास्त्र असं आहे की ज्याने मंथ स्पेसिफिक डाएट रेकमेंड केलेलं आहे की तुम्ही कोणत्या मंथमध्ये, आणि त्याच्या मागचेही रिझन्स आहेत. म्हणजे काय तर जसं गर्भ वाढतं म्हणजे जसं फिटसची ग्रोथ होत असते तशी स्पेसिफिक ऑर्गन्सची पण ग्रोथ आयुर्वेदने डिफाईन केली की षष्ठे बुद्धी, म्हणजे 6व्या महिन्यात बाळाची इंटेलेक्ट जी आहे ती स्पेसिफिकली ग्रो होत असते. मग अशा वेळेस तुम्ही त्या अकॉर्डिंगली डाएट जर घेतला, म्हणजे तिन्ही गोष्टी मी असं म्हणेन की आहार, औषधं आणि तुमची लाईफस्टाईल ही त्या स्पेसिफिक जर केली तर त्याचे रिझल्ट्स अजून चांगले येतात. सो आपण 6th मंथमध्ये स्पेसिफिकली मग सांगतो की तुम्ही डाएटमध्ये काय घ्या, तर गाईचं साजूक तूप जे मी आत्ताच म्हणाले की ओमेगा 369 आहे त्याच्यामध्ये, त्याचबरोबर दूध, त्यानंतर तुम्ही वॉलनट म्हणजे अक्रोड ह्यासारख्या गोष्टी आहारामध्ये समाविष्ट करणं, त्यानंतर तूप किंवा लोणी ह्या गोष्टी घेणं. आणि औषधांमध्ये जर आपण बघितलं तर आम्ही ह्या महिन्यांमध्ये स्पेसिफिकली ब्राह्मी प्राश सारखी म्हणजे ब्राह्मीसारखी मेडिसिन्स किंवा सुवर्णकल्प हे ह्या 6th मंथमध्ये त्या प्रेग्नंट लेडीला देत असतो, जेणेकरून अजून स्पेसिफिक ब्रेन ग्रोथ जी आहे ती चांगली होईल असं. आणि जे रुटीनमध्ये म्हणजे लाईफस्टाईलमध्ये जर आपण बघितलं तर तिथे आपण काही गोष्टी सांगतो. काय तर म्हणजे मंत्र जेव्हा आपण म्हणतो की काय मंत्र ऐकायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्रासारखी काही मंत्र असतात ती आपण स्पेसिफिकली 6th मंथमध्ये सांगतो. मग की तुम्ही ही मंत्र ऐका, तुमच्या रेग्युलर मंत्रांबरोबर हा मंत्र ऐकला तरी चालतो. म्हणजे आता नाव इटसेल्फ इज सजेस्टिव्ह. प्रज्ञाविवर्धन म्हणजे तुमची प्रज्ञा किंवा इंटेलेक्ट जी आहे ती त्याच्याने वाढणार आहे. किंवा तुम्ही
आपल्याला माहिती आहे ही हिंदू आपल्या कल्चरनुसार की गणपती आणि सरस्वती हे बुद्धीचे देवता आहेत. मग तुम्ही त्यांची आराधना किंवा उपासना ही ते स्पेसिफिकली त्या मंथमध्ये करणं जास्त रेकमेंडेड असतं. सो इतकं आपण म्हणूया की स्टेप बाय स्टेप महिन्यानुसार ट्रायमिस्टर अकॉर्डिंगली डाएट, लाईफस्टाईल, प्राणायाम, मग योगासनं कधी स्टार्ट करायची ती तुम्ही जर आधीपासून करत असाल, म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीपासून योगा माहिती असतील तुम्हाला तर तुम्ही कंटिन्यू करू शकतात. पण जर ते तुम्हाला माहिती नसतील तर सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे 4थ्या महिन्याच्या नंतर तुम्ही सुरुवात करायला हरकत नाही. मग ती कोणती करायची, त्याचबरोबर प्राणायाम कोणती करायची हे सुद्धा आपण त्यांना स्पेसिफिकली सजेस्ट करतो. म्हणजे भ्रामरी असेल, नाडीशोधन असेल, आयुर्वेद अजून स्पेसिफिकली मुद्रा प्राणायामांच्या बाबतीत पण सांगते की देर आर डिफरंट मुद्राज. सो ते प्राणायामसुद्धा तुम्ही करणं हेल्पफुल राहतं. येस. सो हे स्पेसिफिक मंथ अकॉर्डिंगली जे रेकमेंडेशन्स असतात ते आपण त्यांना सांगत असतो. आणि ह्यामध्ये जसं मी म्हटलं की हा प्रिव्हेंटिव्ह तर रोल आलाच, पण रिक्युपरेटिव्ह पण असतो. म्हणजे एखाद्या फिमेलला जर काही कंडिशन असेल, म्हणजे एखादीला जर समजा कॉन्स्टिपेशनसारख्या कंडिशन असेल, गट हेल्थ तिची चांगली नसेल, आधीपासून आपल्याला माहिती असेल, तर आपण ड्युरिंग प्रेग्नन्सी, म्हणजे प्रेग्नन्सी इज अ कंडिशन विच इन्क्रीजेस द रिस्क ऑफ पाईल्स अँड हिमरॉइड्स. म्हणजे तुम्हाला फिशर्स आणि पाईल्स होण्याचे रिस्क वाढत असते जर कॉन्स्टिपेशन असेल तुम्हाला आधीच, किंवा प्रेग्नन्सीमध्ये हे जास्त होतं. मग अशा वेळेस काय डाएट घेतला पाहिजे, म्हणजे पहिल्या महिन्यापासून मग आपण त्यांना काळे मनुके, अंजीर किंवा मग गाईचं दूध आणि त्याच्यामध्ये काही सिद्ध घृतं म्हणजे शतावरी घृतं किंवा ज्येष्ठ मधाचं घृत हे घालून पिणं रात्री झोपताना, त्याच्याने माइल्ड लॅक्झेटिव्हसारखं काम करतात. म्हणजे तुम्हाला काही वेगळं औषध घेण्याची पण गरज नाही आणि डाएटने सुद्धा त्या गोष्टी कंट्रोल होत असतात. सो आयुर्वेद मी जसं म्हणाले की प्रत्येक महिन्याच्या स्पेसिफिकली डाएट, मेडिसिन्स, लाईफस्टाईल हे एक अगदी म्हणू शकतो आपण की सगळ्या गोष्टी बॅलन्स केलेल्या आहेत आयुर्वेदाने. पण मग अशा कुठल्या मिस्टेक्स आहेत समजा की ज्या महिलांनी केल्या नाही पाहिजे ड्युरिंग प्रेग्नन्सी आपण म्हणू शकतो? मी याच्यावरती असं म्हणेन की आता सध्या कॉमनली जे आहे की फक्त एकच गोष्ट स्पेसिफिकली करणं की म्हणजे बघ की मी योगा करते तर डाएटकडे लक्ष नाही देणं आणि ठीक आहे मला काहीही वाटत असेल तर मी काहीही खाणं चालतं आहे सगळं. तर हा अप्रोच न ठेवता, किंवा मी म्हणेन हे संस्कार करता आहात शेवटी तुम्ही कशासाठी, म्हणजे दिस इज वॉट आय से की द बेस्ट गिफ्ट पेरेंट्स कॅन गिव्ह टू देअर चाइल्ड इज गुड हेल्थ. सो दिस इज द फर्स्ट स्टेप, राईट? सो त्या अनुषंगाने यू हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस, व्हेरी माइंडफुल ऑफ की तुम्ही काय करता आहात, कसं खाता आहात, कोणत्या गोष्टी कधी करता आहात. सो कॉन्शियसली या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर मी म्हणेन की त्याचा जास्त इम्पॅक्ट होतो. आणि काय नाही करायचं तर खूप आपण म्हणूया की असं हॉरर मूव्हीज बघणं किंवा ज्या भीतीदायक गोष्टी असतात, घरातल्या लोकांची पण ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो की तुम्ही काय सराउंडिंग्स देता आहात. म्हणजे ती एकटीच बिचारी काय काय करेल ना, हजबंडची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सासू सासऱ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, आई वडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तिचा माइंड यामध्ये किती पॉझिटिव्ह आहे, ती कशा गोष्टी घे. तिला त्रास पण होत असतो फर्स्ट ट्रायमिस्टरपासून, वॉमिटिंग्स, नॉशिया जर कॉन्स्टंटली होणार असेल तर मी म्हणेन की सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तिला सांभाळून घेणं किंवा तिची काळजी घेणं. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार तिने सुद्धा करणं आणि फॅमिलीने सुद्धा करणं गरजेचं असतं. पण मग जे समजा असं म्हणतात की डोहाळे लागलेत, तर त्याच्याबद्दल काय सजेस्ट कराल की कशा वेळी ते घेतलं पाहिजे किंवा काय? इट्स व्हेरी सायंटिफिक थिंग योगेशजी. म्हणजे आपण असं म्हणूया की आईद्वारे गर्भ जो आहे तो त्याच्या इमोशन्स व्यक्त करत असतो. आता हे कसं होतं, म्हणजे हा स्वाभाविक प्रश्न म्हटलं तर त्याचा आन्सर तर काही नाही आहे की का होतं, पण ते पूर्वजन्मकृत असतं की काही स्पेसिफिक गोष्टी खाण्याची इच्छा होते. म्हणजे काही ज्या माता असतात तर त्यांना खूप रॅन्डम काही पण खाण्याची इच्छा होते. म्हणजे माती खायची इच्छा होईल किंवा खडू खायची इच्छा होते. सो आयुष्यात कधी माती खडू खाल्लेलं नाही, पण त्या दरम्यान ती इच्छा होते. मग का होते? सो डोहाळे पुरवणंसुद्धा गरजेचं असतं. जसं मी म्हणाले की इथे इमोशनल हेल्थ तिची मॅटर करत असते. सो काय करायचं, मग आता तुम्ही माती तर खाऊ नाही घालू शकत किंवा हे देऊ शकत नाही, तर खडू देऊ शकत नाही. मग अशा वेळेस काय, तर आम्ही प्रवाळ भस्म वगैरे सारखी जी कल्प आहेत तर ती थोड्या थोड्या प्रमाणामध्ये त्यांना देतो, ज्याची चव मातीसारखी असते अशी, पण ती औषधी आहे. म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होणार नाही होणार. किंवा एखादीला समजा खूप अशा एकदम वेगळ्याच गोष्टी खायची इच्छा होत असेल, बाहेरचं स्पेसिफिकली समोसे, कचोरी, तर आपण असं सांगतो की त्यापेक्षा घरी बनवा, मॉडरेशनमध्ये खा.
सो सायकोलॉजिकल रिअश्युरन्स पण तिला करणं किंवा तिची पण होती आहे म्हणजे कधीतरी देणं, अर्धा समोसा खायला देणं, अशा पद्धतीने आपण डोहाळे पुरवणं गरजेचं असं. आणि ते महत्त्वाचं पण आहे. इट्स व्हेरी सायंटिफिक असं आयुर्वेद सांगतं की पुरवले पाहिजे. पण मग जसं मग नेक्स्ट स्टेप जी येते समजा डिलिव्हरीच्या टायमाची, त्यावेळेस अनेक लोकांचे प्रश्न असतात की समजा नॉर्मल डिलिव्हरीच पाहिजे किंवा लेबर पेन खूप जास्त होतंय, तर मग त्याच्यासाठी काय सजेशन असतील? सो लेबरचं प्रिपरेशन जे असतं ना, म्हणजे आपण म्हणूया की तुम्ही लेबर रूममध्ये गेल्यानंतर ते होतं का, तर डेफिनेटली नाही. त्याचं प्रिपरेशन आधीच करणं गरजेचं असतं. सो आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या पहिल्या महिन्यापासून केलेल्या आहेत ती लेबरची प्रिपरेशनच असते. जसं की आपण प्राणायाम करतो. प्राणायाम इज व्हॉट इट इज युअर ब्रेथ कंट्रोल, राईट? इन अ स्पेसिफिक वे, इन अ रिदमिक वे तुम्ही जेव्हा ब्रेथ घेतात, श्वास सोडतात, तर हे प्राणायाम जे आहेत तर ते तुम्हाला ड्युरिंग लेबर, म्हणजे आपण म्हणूया की जेव्हा कॉन्ट्रॅक्शन्स येत असतात, जेव्हा तिला कळा येत असतात, तेव्हा ते बाळ जेव्हा बाहेर जात असतात, ती कळ येताना लेबर रूममध्ये डॉक्टरसुद्धा सांगते की श्वास घे सोड, म्हणजे डीप ब्रीदिंगचा तेव्हा इम्पॉर्टन्स असतो. सो ही प्रेपरेशन आपली डे 1 पासून सुरू झालेली असते. त्याचबरोबर तेवढी प्रॅक्टिस पण झालेली असते शरीराला म्हणा समजा. आणि दुसरी जी असते म्हणजे आपण फिजिकली आणि मेंटल प्रिपरेशन ह्या दोन्ही पद्धतीने करत असतो. फिजिकल प्रिपरेशनमध्ये आपण काय करतो, तर आयुर्वेद स्पेसिफिकली सांगतं की मात्रा बस्ती, म्हणजे बस्ती जी आपण बिफोर प्रेग्नेन्सी बघितली ती इव्हन ड्युरिंग प्रेग्नेन्सी पण आपण देतो. त्याचा एक आपण म्हणूया की एक सब टाईप आहे मात्रा बस्तीची, क्वांटिटीमध्ये कमी असते. ती आपण 36 वीक्सच्या नंतर ही एव्हरी वीक त्यांना जी प्रेग्नंट लेडी असते तिला देतो. मग आता याचं काय सिग्निफिकन्स आहे, का दिलं पाहिजे, तर बेसिकली जसं मी म्हणाले की तो जो एरिया आहे म्हणजे वाताचा स्पेसिफिकली जो एक टाईप आहे की अपान वायू, त्याचं एक कर्म असतं की गर्भनिष्क्रमण क्रिया, म्हणजे दॅट इज द मेन फंक्शन ऑफ अपान वायू असं आपण म्हणूया की गर्भाला बाहेर काढणं हे वात गवन करत असतो. मग ह्या अपान वायूला बॅलेन्स करण्यासाठी म्हणून किंवा त्याची डिरेक्शन जी आहे ती एकच ठेवण्यासाठी म्हणून आपण बस्ती जी आहे ही ट्रीटमेंट करत असतो. आणि बस्तीचा अजून हा पण रोल असतो की तिथलं ल्युब्रिकेशन जे आहे ते वाढवतो, म्हणजे सर्वायकल रायपनिंग ज्याला आपण म्हणतो किंवा डायलिटेशनसाठी हेल्प करणारी म्हणजे मात्रा बस्ती ही चिकित्सा असते. मग त्यामध्ये आपण वेगळे ऑइल्स यूज करतो, म्हणजे मेडिकेटेड ऑइल्स असतात त्याच्यामध्ये की धान्वंतर तेल असेल, सहचर तेल असेल, महानारायण तेल असेल, सो हे सगळे वेगळे ऑइल्स आपण यूज करतो. सो हे एक प्रिपरेशन आपण मेनली करत असतो लेबरच्या दृष्टीने. मेंटल प्रिपरेशनसुद्धा करणं गरजेचं असतं. जसं तुम्ही म्हणालात की वजायनल डिलिव्हरी असू दे, ज्याला आपण नॉर्मल डिलिव्हरी म्हणतो, नॉर्मल डिलिव्हरी आणि काही कारणास्तव म्हणजे तर तिने 9 महिने सगळं फॉलो केलं, आधीपासून ती करत होती आणि 9 महिने सगळं फॉलो केलं, पण जी डिलिव्हरी ना ही लेबर ही जी प्रोसेस आहे ही खूप कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे त्यामध्ये इतक्या गोष्टी होत असतात सायमल्टेनियसली, तुमचं कॉन्ट्रॅक्शन्स पण होतं आहे, तुमचं गर्भाशयाचं म्हणजे सर्व्हिस जे आहे ते डायलेट होणं, ओपन होणं पण गरजेचं आहे. सो ह्या सायमल्टेनियसली होणं गरजेचं असतं. त्यामध्ये एक जरी काही नाही झालं तरी पण मग गडबड होऊ शकते. किंवा कधीकधी असं असतं की फिटल डिस्ट्रेसमध्ये जातो, म्हणजे बाळ जे आहे त्याचे ठोके कमी होऊन जातात किंवा ऐकू येत नाही किंवा म्हणजे मानेभोवती नाळ असते. सो हे आपण बघतो. मग अशा वेळेस कितीही काही केलं तरी नॉर्मल डिलिव्हरी आपण करूच शकत नाही. सो इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी, मी असं म्हणेन की आपण आधीपासून तिला हे प्रिपेअर्ड करणं की जरी तुझी सिझेरियन सेक्शन झालं तरी पण काही काळजी करायची गरज नाही, तू घेतलेली मेहनत काही वाया जाणार नाही आहे, तुझी रिकव्हरी जी आहे ती लवकर होईल ह्या सगळ्यातनं. सो मेंटल प्रिपरेशन इज ऑल्सो ह्यूज स्टेप, आय वुड से, की ह्या सगळ्यामध्ये मेजर रोल आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आश्वासन चिकित्सा, जे आयुर्वेद स्पेसिफिकली सांगते की सो वेन यू आर इन म्हणजे वेन द प्रेग्नंट लेडी इज इन अ लेबर रूम, जेव्हा तिला त्या कळा येत आहेत तेव्हा तिच्याबरोबर कोणीतरी असणं, म्हणजे हजबंड असू दे किंवा सपोर्ट, एक्झॅक्टली तिला आश्वासन देणं की एव्हरीथिंग इज फाईन, यू आर डुईंग गुड. कारण त्यावेळेस तिला ते मोटिवेशन देणं किंवा तिच्याशी पॉझिटिव्ह इंटरॅक्शन करणं हे खूप गरजेचं असतं. एक तर ती एवढ्या पेन्समधनं जात असते, तिला एवढा त्रास होत असतो आणि त्या मेंटल आणि फिजिकल एक्झर्शन किंवा एक्झॉशनने ती थकून गेलेली असते. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही कुणीतरी तिच्याजवळ असतं, आपल्या लव्ड वन्स असतं, तर ती शी फील्स बेटर. आणि त्यामुळे आश्वासन चिकित्सेचं खूप मोठा रोल आहे असं मी म्हणेन. आणि आयुर्वेद सांगतं सुद्धा की करणं गरजेचं आहे. मग आई असू दे, सासू असू दे, नवरा असू दे, कुणीतरी तिच्याबरोबर असणं गरजेचं असतं. आणि
आपण याच्या पुढे अजून असं म्हणूया की जेव्हा बेबी डिलिव्हरी होते तर त्याच्यानंतर पहिला जो तास असतो त्याला गोल्डन आवर म्हटलं जातं. फर्स्ट आवर ऑफ युअर बेबी इज गोल्डन आवर. त्या वेळामध्ये बाळ जे असतं ते खूप जास्त रिसेप्टिव्ह असतं. म्हणजे त्याला तुम्ही जितकं इनपुट देणार आहे तर ते बाळ तेवढं रिसेप्टिव्ह असतं. म्हणजे त्याचे आपण असं म्हणूया की त्या एका तासामध्ये तुम्ही खूप गोष्टी करू शकतात. आयुर्वेद काय सांगतं की मंत्र तुम्ही म्हणू शकतात. एखादा किती छान गोष्ट आहे की कुणीतरी जन्माला आलं आणि पहिलं काय ऐकू आलं त्याला तर ते म्हणजे मंत्र होते. म्हणजे मला माझा स्पेसिफिक अनुभव सांगायला आवडेल इथे की माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा म्हणजे डॉक्टरने जेव्हा माझ्या मुलीला माझ्याजवळ दिलं तर पहिले शब्द माझे तिला हेच होते की वेलकम टू दिस ब्युटिफुल वर्ल्ड बेटा अँड मम्मा डॅडा लव्स यू. सो आणि अजून बऱ्याचशा गोष्टी. सो मग सांगायचं तात्पर्य हे की तुम्ही पॉझिटिव्ह याच्याने त्याला बघा आणि त्या एका तासामध्ये तुम्ही जेवढं बाळाला देणार आहे तेवढं ते रिसीव्ह करेल. सो वेगळ्या वेगळ्या गोष्टी करा. मंत्र म्हणा, पॉझिटिव्ह काहीतरी टॉक करा, त्याला स्पर्श म्हणजे आपण म्हणूया की इमोशनल कनेक्ट पण होणार आहे. सो हे सुद्धा करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपण म्हणतो की झालं का डिलिव्हरी झाली म्हणजे झाली असं नाही आहे. तर ते गोल्डन आवर पण तुम्ही कॅप्चर करा आणि त्यामध्ये ह्या पॉझिटिव्ह गोष्टी करा असं. सो ती प्रिपरेशन प्लस तुम्ही काय डाएट घेतला पाहिजे बिफोर डिलिव्हरी म्हणजे लेबर रूममध्ये असताना किंवा लेबरच्या आधी थोडंसं आधी कोणता डाएट घ्या, डिलिव्हरीच्या इमिडिएटली नंतर काय घ्या हे सुद्धा आयुर्वेद सांगतं. मग ते स्पेसिफिक यवागू असेल, पेया असेल, काही रेसिपीज असतात ते आपण सांगत असतो पेशंट्सना. सो खूप डेप्थमध्ये लेबरच्या बाबतीत खूप विषय खूप मोठा आहे हा. आता समजा डिलिव्हरी झाल्यानंतर जी मुलाची काळजी असते किंवा आईची काळजी असते ती कशा पद्धतीने वेगळी असते समजा की आयुर्वेद याच्याबद्दल काय सांगतं? सो पण आधी आईची काळजी बघूया. तर आयुर्वेदने जिची डिलिव्हरी झालेली आहे तिला एक स्पेसिफिक टर्म दिलेली आहे, सूतिका असं तिला म्हणतात. सो डिलिव्हरीनंतर ते नेक्स्ट पिरियड्स येईपर्यंतचा जो कालावधी असतो तर तिला सूतिका असं म्हटलं जातं आणि तिची जो रेजिम असला पाहिजे त्याला सूतिका परिचर्या असं म्हटलं जातं. तर हे 3 फेजेसमध्ये अगेन डिवायडेड आहे. पहिले 10 दिवस डिलिव्हरीनंतरचे, नंतर पहिले 45 दिवस आणि पुढचे 6 महिने. मग यामध्ये तुम्ही काय काय गोष्टी घेतल्या पाहिजे. तर पहिल्या 10 दिवसांमध्ये तिला कसा आहार द्यायचा तर तो पचायला हलका असला पाहिजे. म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की काही यवागू किंवा काही पेज किंवा आपण ज्याला म्हणतो की ग्रुल्स ज्याला आपण म्हणतो तर त्या स्पेसिफिकली काही हर्ब्स वापरणं हे तिला देणं पहिल्या 10 दिवसामध्ये. तिला रेस्ट तिने व्यवस्थित करते आहे की तिची झोप व्यवस्थित होते की नाही ते बघणं गरजेचं असतं. तिलासुद्धा अभ्यंग किंवा मसाजची गरज असते. अभ्यंगम नित्यमाचरित. तिला उलट डिलिव्हरीनंतर तिच्या शरीरातला वातदोष इतका वाढलेला असतो की तिला सगळ्यात जास्त त्याची गरज असते. म्हणजे आपण म्हणूया की वाताची पहिली चिकित्सा काय आहे तर ती अभ्यंग असं आपण म्हटलं जातं की त्याच्याने तो कंट्रोल राहतो. त्यामुळे तिलासुद्धा मसाज रोज करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर डाएटमधले काही स्पेसिफिक गोष्टी आपण बघतो की कोणत्या भाज्या तिने म्हणजे आजकाल असं खूप 2 आपण म्हणूया की एक्स्ट्रीम्स असतात की काही जणं म्हणतात की काहीही खा डिलिव्हरीनंतर काही फरक पडत नाही. तर मला फक्त एवढंच सांगायला आवडेल की जर बाळाचं न्यूट्रिशन हे आईच्या हे खाण्यावरती डिपेंडंट असणार आहे, बाळ 6 महिने आईवर डिपेंडंट आहे, तर ते न्यूट्रिशन कव्हर करण्यासाठी आईने व्यवस्थित आहार घेणं खूप गरजेचं आहे. काही खाऊन उपयोग नाही. चालणारच नाही. म्हणजे तुम्ही समजा जर फ्लॉवर, बटाटा, कोबी यासारख्या भाज्या जर खाल्ल्या तर ते गॅशियस असतात ना, त्याच्याने गॅसेस होतात आपल्याला. तर बाळालाही होणार आहे, बाळाचं पोट दुखणार आहे. त्यामुळे खूप विचारपूर्वक आईने काय आहार घेते आहे. म्हणजे खूप सारे ऑप्शन्स असतात. ते मिथ्स पण बरेच असतात की आपल्याकडे असं म्हणतात की फक्त पातळ दिलं पाहिजे की तिने बारीक चुरून भाजी भाकरी खाल्ली पाहिजे असं सांगितलं जातं. तर मी म्हणेन तसं न करता तुम्ही सूप्स द्या. का तर जितकं ती हायड्रेटेड राहील. म्हणजे फक्त पाणी पिणं गरजेचं नाही आहे तर हायड्रेशन इन डिफरंट फॉर्म्स. मग सूप्स देणं, मग गरम तिला देणं म्हणजे इझिली डायजेस्टिबल गोष्ट. पंपकिन सूप द्या, म्हणजे ॲशगाऊटचं सूप द्या, कोहळ्याचं सूप द्या, शेवग्याचं सूप द्या, वेगळे सूप्स द्या तिला, मुगाचं सूप द्या, कढण ज्याला आपण म्हणतो ते द्या. त्याचबरोबर वेगळे सिरियल्स तिच्या डाएटमध्ये ठेवा. म्हणजे पोळी असं न ठेवता भाकरी वेगळ्या ठेवा. ज्वारीची, बाजरीचा जास्त मोठा रोल असतो. पण अगेन इट इज व्हेरी स्पेसिफिक. जर तुम्हाला पाईल्स वगैरेचा सारखा त्रास असेल तर थोडं बेताने घेतलेलंच बरं असतं बाजरीच्या बाबतीत. सो अशा काही गोष्टी तुमच्या डाएटमध्ये जिरा म्हणजे एक मोठी यादी असते की जिरे खाल्ले पाहिजे, बाळांत शेपा म्हणजे बडीशोप खाणं किंवा आपण म्हणूया काही स्पेसिफिक हर्ब्स असतात ते सुद्धा आपण स्पायसेससुद्धा त्यांना सांगतो. शतावरीचा इथे खूप मोठा रोल असतो. तर डिलिव्हरीच्या नंतर लगेच शतावरी घेऊन उपयोग नाही. पहिल्या महिन्यापासून शतावरी आम्ही रेकमेंड करत असतो. आणि त्यामध्ये सुद्धा अशी छोटी एक डिटेल असते की जर समजा तुम्हाला
डायबिटीज, जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला डायबिटीज डायग्नॉज झाला असेल तर तुम्ही शतावरी कल्प घेऊन उपयोग नसतो. तिथे शतावरी चूर्ण वापरला तर त्याचा हेल्प होत असते. म्हणजे हे पण तुम्हाला एक डॉक्टरच गाईड करू शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे असं आपण अंदाजे किंवा गुगल केलं, युट्यूबला बघितलं की शतावरी घ्यायची मग लगेच घेतली, तसाही काही उपयोग नाही आहे. आणि त्याचे दुसरे इफेक्ट्स दिसायला लागतात असं म्हणजे हो. सो हे हर्ब्स आहेत ना, आपण हे औषधं आहेत असं बघतो त्याला. त्यामुळे ते ओव्हर द काउंटर जरी अनफॉर्च्युनेटली आपल्याला मिळत असले तरी ते तसे घेतले नाही गेले पाहिजे. मग मेथीचे सीड्स असतील, मग ते आहारामध्ये कसे इन्कल्केट करायचे असे का, कारण हे गॅलेक्टोगोग्स म्हटलं की हे थोडंसं दुधाचं सिक्रेशन वाढवणारे आहेत. तर त्या दृष्टीने तिचा आहार, कोमट पाणी पिणं, हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अराउंड 6 मंथ्स ती कसं फॉलो करते याचं खूप स्पेसिफिक डिटेलिंग आयुर्वेद सांगत असते की कसं करायला पाहिजे. आणि जसं डॉक्टरचा रोल आणखी कशासाठी महत्त्वाचा असतो समजा या पूर्ण जर्नीमध्ये? पहिल्यापासून म्हणजे आपण म्हणूया बीजसंस्कारापासून ते आत्तापर्यंत हा पूर्णच इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली, की तुम्हाला काय, आता जसं आपण शतावरीचं एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला शतावरी चालणार आहे का, इथपासून सुरुवात होते. मग ती शतावरी कुठल्या फॉर्ममध्ये घ्यायची, मग ती चूर्ण फॉर्ममध्ये घ्यायची, कल्प फॉर्ममध्ये घ्यायची का त्याचं अजून काही वेगळं प्रेपरेशन, ज्याला आपण लापशी म्हणतो की शतावरीची लापशीसुद्धा आम्ही काही जणांना सांगतो, तर त्या फॉर्ममध्ये घेण्याची गरज आहे का. एखादी कृश असेल एकदम बारीक असेल, जी अंडरवेट असेल, सो वजन वाढण्यासाठी आपण लापशीसुद्धा सांगतो. सो इथे आयुर्वेदिक वैद्य किंवा डॉक्टरचा खूप मोठा रोल असतो असं मी म्हणेन. आणि हे तर झालं आईची काळजी. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्याला विसरून चालत नाही, ते म्हणजे मेंटल रिअश्युरन्स. काय होतं योगेशजी की डिलिव्हरी झाल्यानंतर आपला सगळा फोकस बाळाकडे जातो. आपण असं खूप स्वाभाविक आहे, ते इतकंसं छोटंसं बाळ असतं की सगळ्यांचाच फोकस त्याच्याकडे जाणार. पण जे 9 महिने आपण फक्त आईची काळजी जी घेतलेली असते, त्यामुळे तिला पण ते थोडंसं एक हे होतं की अरे माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे. सो तिला समजून घेणं ही नवऱ्याची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यावेळेस उलट तिला रिअश्युरन्स घेणं. येस, सो तिची मेंटल हेल्थ चांगली राहील, जेणेकरून पुढे डिप्रेशन, पोस्टपार्टम डिप्रेशनसारख्या गोष्टी होणार नाही. यासाठी फॅमिलीची मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते की तिची मेंटल हेल्थ कशी राहील. सो ते स्टेप्स फॅमिलीने घेणं गरजेचं आहे असं मी सांगेन. आणि बाळाच्या काळजीच्या बाबतीत तर खूप, म्हणजे आपण पहिलाच मुद्दा ह्याच्यावर बोलू की अभ्यंग. आपल्याला जे माहिती असतं की बाळाला मसाज करायचा, तर तो का करायचा, कारण की आजी आजोबा करत होते म्हणून का, बसून आहे म्हणून तेच कंटिन्यू करायचं, तसं काही नाही. तर आता इवन जर्नल ऑफ न्यूरोलॉजी, म्हणजे सायन्स ऑफ न्यूरोलॉजी ह्या जर्नलमध्ये सुद्धा याचे पेपर पब्लिश झाला होता की मसाजचा ब्रेन ग्रोथवरती काय इम्पॅक्ट होत असतो. म्हणजे जेव्हा तशी स्किन इज अ सेन्सरी ऑर्गन. तुम्हाला कोणी स्पर्श केला, म्हणजे तुमच्या लव्ड वन्सने तुम्हाला स्पर्श केला की तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स सिक्रेट होतात. ऑक्सिटोसिन नावाचा जो हॉर्मोन आहे तो सिक्रेट होतो, तो बॉन्डिंग हॉर्मोन आहे, राईट. सो हे जेव्हा आपण बाळालाही जेव्हा आई स्पर्श करणार आहे तर हे ऑक्सिटोसिन सिक्रेट होणार आहे, बाळाचं आणि आईचं बॉन्डिंगसुद्धा वाढणार आहे. सो त्याच्यामागे एक सायन्स आहे असं मी म्हणेन. नुसतं आई आजी आजोबा करतात म्हणून आपण करायचं तर असं नाही आहे, त्याचं सायन्स. सो कसं करायचं, मग आता अभ्यंग काय, म्हणजे नॉर्मल फक्त खोबरेल तेल घेऊन केलं किंवा ऑलिव्ह ऑइल घेऊन केलं तर तसं नाही. आयुर्वेद परत त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये जातं की कोणते ऑइल्स वापरायचे. तर मेडिकेटेड ऑइल्स असतात, म्हणजे चंदन, बला, लाक्षादीसारखे काही ऑइल्स असतात, ते तुम्ही अप्लाय करू शकतात. बला तेल असेल ज्याची पॅच टेस्ट करायची, 2-3 दिवस लावून बघायचं, काही रॅश नाही आली तर ते कंटिन्यू ठेवायचे. आणि त्याचबरोबर ते कधीही करायचं, म्हणजे त्याची आपण म्हणूया की एक प्रॉपर छान एक रुटीन असली पाहिजे. एक वेळ ठरवा, त्या वेळेतच तुम्ही ते त्याला अभ्यंग करा. त्यानंतर आजूबाजूला म्युझिक छान लावा, एखादा मंत्र लावा, जेणेकरून बाळाला कळेल की ओके काहीतरी होतं आहे. आणि जेव्हा ती आई त्या बाळाला ते तेल लावत असते तर तेव्हा जो आय कॉन्टॅक्ट होतो किंवा जे पण ती बोलते आहे किंवा त्याच्याशी इंटरॅक्ट करते आहे, तर त्याने बाळाचे न्यूरल सेल्स जे आहे किंवा ब्रेन जी आहे ते डेव्हलप होणार आहे. कॉग्नेटिव्ह स्किल्स बाळाच्या चांगल्या होतात. म्हणजे आपण असं बघतो की ज्या मदर बाळांना अभ्यंग करतात तर ते मुलं लवकर बोलायला लागतात. म्हणजे त्यांच्यामध्ये हे ह्या कॉग्नेटिव्ह स्किल्स ज्या आहेत त्या लवकर येतात किंवा ते एक्सप्रेस लवकर होतं, कनेक्शन फील होत असेल. एक्झॅक्टली. सो म्युझिक लावा. आईने तर थोडंसं त्याला एक म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत थोडासा अलगदपणे हात लावणं गरजेचं आहे, तर जेणेकरून त्याला कळेल की आई आहे. सो तो बॉन्ड जो आपण आहे तो तो डेव्हलप होत असतो. आणि त्याचबरोबर वेगस नर्व जी आहे ती स्टिम्युलेट होते, जे आपण असं म्हणतो की बाळाच्या गट हेल्थसाठी चांगलं असतं. सो असे इतके छोटे छोटे गोष्टी आहेत की ते आपण अभ्यंगाने अचीव करू शकतो.
मग ते कधी नाही करायचं तर म्हणजे जेव्हा काही फीवर असेल, ताप आला असेल बाळाला किंवा काही लूज मोशन्स होत असेल तर तेव्हा नाही करायचं, फीडिंगच्या नंतर नाही करायचं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण सांगतो पेशंट्सना की कुठल्या सिक्वेन्सने करा, म्हणजे डोक्यापासून सुरुवात करायची. त्याला शिरोअभ्यंग असं म्हटलं जातं. मग आपल्याकडे असं पण एक अंडरस्टँडिंग असतं की टाळू भरणं, तेल लावला तरच टाळू भरतो असं आहे का? तर नाही, तेल न लावता सुद्धा टाळू भरला जाईल, पण तुम्ही तेल लावलं तर ते बाळाला रिलॅक्सिंग इफेक्ट येणार आहे, कामिंग इफेक्ट येणार आहे, झोप चांगली लागणार आहे. त्यामुळे ते व्यवस्थित करा. तुम्ही दाबून वगैरे त्या ठिकाणी करून गरजेचं म्हणजे नाही केलं पाहिजे. रादर एवढी काळजी घेतली पाहिजे. हां, म्हणजे जे आता होतं की मावशा करतात ना मसाज, मग ते नाकाला शेप देणं, टाळू भरताना जोरात दाबलं घेणं, तर ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे. असं तर खूप डिटेलमध्ये ह्याचं पण अभ्यंगाच्या बाबतीत समजावलं जातं. आम्ही या पेशंट्सला सांगतो की काय करा, कसं करा. त्याचबरोबर अजून छोट्या छोट्या गोष्टी असतात की म्हणजे बाळगुटी वगैरे सारख्या, की तुम्ही कधी सुरुवात करायला पाहिजे, कोणती औषधं कधी द्यायची, पोट दुखल्यावर त्यातलं कोणतं औषध उगाळून द्यायचं, हे स्पेसिफिक छोटे म्हणजे बाळाचं पोट दुखत असेल तर तुम्हाला औषध देण्याची गरज नाही. तुम्ही हिंग घ्या, त्याचं थोडंसं गरम पाण्यामध्ये लेप करा आणि पोटाला लावा. का तर हिंग हा गॅस रिलीज करायला हेल्प करतो आणि मोस्ट ऑफ द टाइम्स बेबी फिडिंगमुळेच्या वेळेस एअर हे करतं, त्यामुळे गॅसेस होत असतात. सो हे छोट्या छोट्या गोष्टी आपण पेशंट्सला सांगतो की तुम्ही कसं करायला पाहिजे. ही जी अवस्था असते म्हणजे डिलिव्हरीनंतर जे पहिले 6 महिने त्याला क्षीरद अवस्था म्हटली जाते, म्हणजे फक्त दुधावर असतात. तर बाळाचं न्यूट्रिशन आणि बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या आईवरती डिपेंडेंट असतात. त्यामुळे बाळाची काळजी ही आई, प्रायमरीली आई आणि फॅमिली असं मी म्हणेन की ह्या छोट्या छोट्या स्टेप्स असतात ते घेतली पाहिजे त्यांनी, असं आपण म्हणतो. आणि 6 महिन्यानंतर जो महत्त्वाचा टप्पा येतो ज्याला आपण अन्नप्राशन असं म्हणतो, की त्यावेळेस बाळ काहीतरी वरचं खायला लागतं. मग अशा वेळेस काय दिलं पाहिजे? मग तुम्ही फक्त म्हणजे बाळाला दात आल्यानंतर बिस्किटं दिली किंवा जे इझिली अवेलेबल असतं अशा गोष्टींनी जर सुरुवात केली तर बाळाची गट हेल्थ अजिबात चांगली राहणार नाही. मग पुढे जाऊन तुम्ही म्हणू शकत नाही की याची इम्युनिटी कमी आहे. तेव्हा धावपळ करण्यापेक्षा आत्तापासून छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या, की तुम्ही काय देता आहात, कोणती फळं देता आहात, कोणते सिरियल्स देता, म्हणजे नागली असेल किंवा भाज्यांमध्ये पालक असेल, पंपकिन असेल, म्हणजे भोपळा असेल, गाजर असेल, त्याच्या पेजी देणं, कशा द्यायच्या, हे पण आपण त्यांना सांगतो की कशा प्रमाणात तुम्ही अन्नप्राशन संस्कारला सिरियसली घेतलं गेलं पाहिजे. बरोबर. खरं तर तो म्हणजे एक मोठा टॉपिक आहे, त्याला आपण शॉर्टमध्ये नाही करू शकत. तरी ते मला एक अजून आवर्जून सांगायला प्लीज, म्हणजे त्याला मोबाईलची सवय लावू नका. खात नसेल तर, रिफ्यूज करत असेल तर नका खाऊ देऊ. म्हणजे इट्स ओके की बाळ खात नसेल तर चालेल, पण त्याला मोबाईल स्क्रीन्स अजिबात देऊ नका, कारण ती सवय जर त्याला लागली तर ती पुढे कंटिन्यू राहणार आहे अँड देन देर इज नेवर कमिंग बॅक फ्रॉम इट. सो इट इज इन युअर हँड्स. मी म्हणेन की गर्भसंस्कार हे जसं आपण बघितलं की इवन बिफोर कन्सेप्शन स्टार्ट होतं, ड्युरिंग प्रेग्नन्सी असतं, तर आफ्टर कन्सेप्शनसुद्धा त्याचा तेवढा, म्हणजे आफ्टर डिलिव्हरीसुद्धा त्याचा खूप मोठा रोल आहे. सो हा तिथपासून पुढे अजून तो कंटिन्यू राहणार आहे. पण मग तो जो पिरियड असतो तो खूप जास्त महत्त्वाचा असतो. म्हणजे सुरुवातीपासून तर समजा बाळ जो आहे तो 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा होईपर्यंत, आणि ती कंटिन्यू प्रोसेस आहे. हो, कारण 2 वर्षापर्यंत बाळाची ब्रेनची ग्रोथ जी आहे ती एका स्पेसिफिक, म्हणजे 95% ब्रेन ग्रोथ जी आहे ती 2 वर्षापर्यंत होते आणि नंतरची जी आहे ती 6 वर्षापर्यंत होते. मग बाळाची जर ब्रेन ग्रोथ 2 वर्षापर्यंत होणार आहे तर परत विचार करायला पाहिजे. आपणच स्वतःला विचारायचा प्रश्न की काय मी आहार घेतला पाहिजे, काय मी अशी कृती करायला पाहिजे की जेणेकरून माझ्या बाळाची ब्रेन ग्रोथ चांगली होईल. सो दॅट्स इन आवर हँड इज व्हॉट आय वुड सजेस्ट. की मग आमचा मुलगा अभ्यासच करत नाही, त्रास देतो किंवा फोकस नाही आहे, खूप जास्त म्हणजे चंचल आहे, अँझायटी खूप आहे, ॲक्टिव्हिटी हायपर ॲक्टिव्ह आहे, तर दिस स्मॉल थिंग्स, स्मॉल हॅबिट्स दॅट इफ यू इनकल्केट इन युअर चाइल्ड, it's going to shape the future of your child, is his health and his overall personality as well, is what I would say. येस. आणि याच नोटवरती आपण आजचा हा जो पॉडकास्ट आहे तो एंड करूयात, कारण बोलायला भरपूर गोष्टी आहेत, पण आपण स्टेप बाय स्टेप जरा लोकांसाठी ठेवूयात. हां, की आता ते त्यांच्यावरती आहे की त्यांनी जर या पॉडकास्टला जर खूप चांगला रिस्पॉन्स दिला तर नक्कीच आपण जो पुढचा टॉपिक आहे, जसं की आपण बोललो की लहान मुलांचं पुढचं जे हे आहे, समजा की चाइल्डहुड आहे, त्याला आपण कशा पद्धतीने आपण त्यांचं डाएट असेल किंवा काही आणखी बऱ्याच गोष्टी असेल त्या आपण कशा त्यांच्यावरती काय म्हणतो संस्कार करू शकतो, बाल संस्कार करू शकतो. येस. तर थँक्यू सो मच वृषालीजी की तुम्ही इथे आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढी युजफुल इन्फॉर्मेशन दिली.
खरंच थँक्यू सो मच. इट्स ऑलवेज अ प्लेजर. आणि हा जसं तुम्ही म्हणालात हा खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यात खूप छोट्या छोट्या म्हणजे आपण म्हणूया की अशा डिटेलिंग आहेत. सो आपण प्रयत्न मी केला की आपण त्याच्यातले मॅक्सिमम गोष्टी ऑडियन्सला. बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत की म्हणजे ज्या लोकांना एकाच ठिकाणी एकाच पॉडकास्टमध्ये सगळी इन्फॉर्मेशन मिळेल स्टार्ट टू एंड. येस, तर थँक्यू सो मच वन्स अगेन. इट्स अ प्लेजर. आणि तुमचं क्लिनिक वगैरे कुठे आहे? बाणेरला आहे आपलं क्लिनिक, पुण्यामध्ये. येस. ओके. आणि जर कोणाला कन्सल्टेशन हवं असेल तर डायरेक्टली क्लिनिकला यावं लागेल का? हां, आपण म्हणजे टेलिकन्सल्टेशनसुद्धा करतो आणि त्याचबरोबर फिजिकल कन्सल्टेशनसुद्धा होतात. सो जे आउटस्टेशन पेशंट म्हणजे आपले पेशंट्स US सुद्धा आहेत, सो तिथनंसुद्धा आपण ते टेलिकन्सल्टेशन थ्रू आपण करतो. मेडिसिनसुद्धा कुरिअर होतात. सो इट्स नॉट अ प्रॉब्लेम. मग ज्या काही डिटेल्स असतील ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून टाकू, म्हणजे ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल ते डायरेक्टली करू शकतो. येस, थँक्यू सो मच वन्स अगेन. माय प्लेजर. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जे काही जवळचे लोक आहेत त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मला सांगायला आनंद होतो आहे म्हणजे की आपले जे काही ऑडियन्स आहे त्याच्यामध्ये 50% जास्त महिला आहेत, म्हणून आपण हा जो टॉपिक आहे तो सिलेक्ट केला होता. तर खास तुमच्यासाठी जर हा टॉपिक सिलेक्ट केलेला आहे तर तुमचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आणखी तुमचे जे जवळचे व्यक्ती असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा, म्हणून नक्की पोहोचवा. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.